मुंबईतून महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात आलेली आहे। 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त करत आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। 5ही आरोपी 22 ते 27 वर्ष वयोगटातील आहेत आणि विकास ठाकूर उर्फ विकी, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ताला अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, मुंबई गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, खरं तर पाहायचं झालं तर मुंबईच्या गुन्हे शाखेची एक मोठी कारवाई करण्यात आली। ती म्हणजेच की मुंबईत एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात आलेली आहे। खरं तर या आरोपींकडे पाहायचं झालं तर 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जे आहेत जप्त करण्यात आलेले आहेत। मात्र महत्वाचं म्हणजे आरोपी जे आहेत बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। प्रज्ञा, ह्या 5ही आरोपी 22 ते 27 वर्ष वयोगटातील असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। मात्र आरोपींची नावं आहेत विकास ठाकूर उर्फ विक्की, सुमित कुमार दिलवार, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ता यांना अटक करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जो प्रज्ञा पाहायचं झालं सुमित कुमार विरोधात आहेत जे अनेक गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न ते असे गुन्हे आहेत इतर ठिकाणी जे आहेत गुन्हे दाखल आहेत। विकास ठाकूर विरोधात पुन्हा जे आपण पाहू शकतो देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून वर्तवली जाते। खरं तर हे आरोपी जे आहेत हरियाणा, बिहार आणि राजस्थान मधील असल्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र हे आरोपी कशासाठी मुंबईमध्ये आले होते, नेमकी सेलिब्रिटीची हत्या करण्यात येईल की इतर आणखी काही गुन्हे घडवण्यासाठी आले होते, हे सुद्धा आता पुढे जे मुंबई पोलीस आहेत ते तपास करत आहेत। जी नक्कीच अनिल, आता बिश्नोई गँग महाराष्ट्रात सुद्धा हातपाय पसरत आहे अशी माहिती मिळते, तसं चित्र पाहायला मिळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।